संघ मैदानात, तर त्यांच्या अगेन्स्ट गेम चेंजर्स, खरं तर गेम चेंज करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असणारा संघ टीम गेम चेंजर महापोली, हे दोन्ही संघ आता मैदानामध्ये आहेत. प्रथमतः टॉस जिंकलाय, डिसाइड केलं सर्वप्रथमतः फील्ड अँड इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता. चॉईस बॉल तर नाही आहे, आयोजकांकडनं सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. अंपायरला दाबी दाखवा, जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर अंपायर चेंज करू शकतात बॉल. अधिकृत इशारा, अधिकृत परमिशन त्यांच्याकडेच आहे. धामणगावचे ग्रामस्थ मंडळ इथपर्यंत आपण जोडला आहात, तर मी सर्वांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. मोस्ट वेलकम. आपल्या सन्मानाची आणि आपल्या मान हक्काची स्पर्धा आहे, सो सर्वांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती. गेम चेंजर मागच्या मॅच मध्ये टीम मालबेडी संघाने बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं घेऊन आकाश, मोहम्मद आणि नवाज ओपनिंग पॅरची जोडी आपण पाहतोय. नवाज मोहम्मद आणि नवाजची जोडी, षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर आकाश. मॅचला ऑन केली जाईल. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, पहिलाच बॉल. हो हो हो, सुपर ताकदीने जडमध्ये होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहूयात. वाईड यॉर्कर करायचं होतं चौथ्या त्या पाचव्या स्टंपवरती. सुपर डिलिव्हरी, माइंड ब्लोविंग. अगदी ब्लॉक केलं तिकडे आणि बॅटरला थांबवलं, नतमस्तक केलं. सांगितलं की हा ताकदवान, या महायुद्धातला हा ब्रह्मास्त्र आहे आणि त्या ब्रह्मास्त्रातला एक्झिक्यूट देखील योग्य केलंय. पुन्हा चांगला बॉल आहे, पण आता यष्टीरक्षक मिस झालेत. बॅकअप खेळाडू देखील मिस झाले आणि त्यानंतर बॉल लॉंगस्टॉप रिजन मध्ये धडक देताना धावा फलकावरती 4. बॅट इन्व्हॉल्ड होती तिकडे. हाताला, खरं तर दोघांचा तिघांच्या हाताला लागला. यष्टीरक्षकाच्या हाताला लागला. फाईन लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन ते देखील पोहोचले, पण आउटफील्ड जास्तच फास्ट आहे आणि त्याच्यामुळे भरपूर वेगाने बॉल निघून गेला सीमारेषेकडे आणि धाव फलकावरती धावा जोडला गेला. 4. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा बॉल तयार होत आहे. डॉट, मग बॅटची कडा लागली, चौकार आला. यष्टीरक्षक थोडे फंबल झाले. बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल पायावरती आहे, कलेक्ट केलाय. फेकी लगेचच झाली. रनआउटची संधी आणि त्यानंतर अंपायरचा इशारा येतो की सुखरूप आहेत बॅटर. खूप क्विक झालं होतं. रिप्ले मध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर इतक्या क्विकली तिकडे यष्टीरक्षक पोहोचले. खरं तर कॉन्ट्रीब्यूट दोघांनी चांगलं केलं. हा ऍक्शन रिप्ले पहा. पायावरती बॉल लागला, लगेचच कलेक्ट केला. फेकी तितक्या क्विक झाली आणि क्विक फेकी आणि यष्टीरक्षण देखील तितक्या चपलाईचं झालं आणि त्यानंतर धावफलकावरती एक धावफलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय. टोटल पहिला डॉट, मग 4 आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 3 चेंडू फेकून झालेत. 5 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू फेकलेत, 5 धावा फलकावर आहेत. बॉल तयार. चौथा चेंडू असेल. चांगली बॉलिंग करतायत आकाश. हवेमध्ये मिस टाइम. सतीश पोस्तील कॅप्टन संघाचे कंप्लीट करतात कॅच आणि धक्का बसताना हा क्रमांक पहिला फलंदाज बाद.
बॅटर नवाज आणि आता नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत क्रमांक 3 वर आयान. आयान आलेत नवीन बॅटर. ऑन साइडला हलक्या गतीने खेळल्या गेलं. मिडॉनला बॉल कलेक्ट करतोय आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर धाव फलकावरती एक धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं 6 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा 1 विकेट. जे सुरुवातीला मागच्या षटकामध्ये आकाशने काम केलेलं ना, ॲज इट इज या षटकामध्ये देखील आकाशने तेच काम केलंय. सुरुवातीला अर्ली विकेट्स झटके देतो सुरुवातीच्या क्षणाला आणि तेच काम पाहिलंय. लास्ट बॉल हवेत पुन्हा टॉप एज लागली आहे. यष्टिरक्षक आता पोहोचले आणि कॅच ड्रॉप झाली. धाव देखील बनवल्या गेल्या या चेंडूच्या पाठीमागे. टोटल 1 धाव बनवली आणि एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. खरं तर हे संपूर्ण षटक मी म्हणेन की मालबिडी संघाच्या पूर्ण भात्यामध्ये होतं, पण लास्ट बॉल हा कुठेतरी किंगमेकर महापोली संघाचे नशीब तिथे उजळले आणि अंतिम बॉल वरती हा धक्का दुसरा जाणार होता तो वाचला. एक संधी मिळाली आणि क्रिकेट विश्वामध्ये ऑलवेज पाहिले ना की जेव्हा पण कॅच ड्रॉप झालेत त्या फलंदाजाने त्याच्या परतीचे रस्ते किंवा मिळालेल्या पुन्हा संधीचं ऑलवेज सोनं केलंय. पण आता जिथे कॅच ड्रॉप झाली आहे मोहम्मदची, तो मोहम्मद त्या संधीचं सोनं करेल का पाहावं लागेल. पण बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 2 आदन. बॉल तयार. ऑफ समचा बाहेर. आनंदचा हा बॉल अंपायर्स म्हणतील वाईट बॉल. पुन्हा टाकावं लागेल कंप्लीट करण्याकरिता आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव 1 ने वाढती. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. टोटल 8. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 रन्स. 8 धावा फलकावरती आहेत. हवेमध्ये बॉल. हवेमध्ये मिस टाइम आहे जरूर. क्षेत्ररक्षक कलेक्ट करतायत आणि धक्का मिळताना अजून एक दुसरा धक्का 8 वरती. बॉल तयार. पुन्हा आनंद. विकेट आला होता त्यानंतर क्रॉस बॅटने आता खेळायचं होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये आयानला आपण पाहतोय. दोन्ही आयान आहेत. एक आयान सिनियर आणि दुसऱ्या बाजूने आयान ज्युनियर आणि तिसरा देखील आहे आयान, मग तो सब ज्युनियर. बॉल तयार होता. आयन पटेल सध्या स्ट्रायकर एंड वरती. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू.
आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहतो आतापर्यंत स्थगिती पाहताना 9 आकड्यावरती. नऊ वरती 2 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत आनंदने. पुढचा बॉल पुन्हा समोर ठेवला, तिकडनं बाहेर काढायचा प्रयत्न पण लाईनचा थोडा बाहेर होता आणि अंपायर म्हणतात की हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आनंदला आपण खेळताना पाहतोय. खरं तर मगाशी उल्लेख केला होता की आनंद हा हिरो चमकलाय आणि ज्या पद्धतीने आनंदला आपण मागच्या काही टाइमपासून ज्या पद्धतीने इम्प्रूव्ह केलं ना स्वतःला, वय वर्ष देखील फार कमी आहे त्या खेळाडूचं, पण ज्या पद्धतीने स्वतःला इम्प्रूव्ह करत चाललाय आणि अगदी शांत खेळ, जे जसं सांगतील तसं तो कॅप्टन्स ऐकतो आणि त्याच्यामुळे तो सातत्याने पुढे चाललाय. पुन्हा एज लागली, एज अँड टेकन, विकेट जाऊन, फलंदाज बाद. अशी परिस्थिती पाहतोय. विकेट मिळाला आनंदला. 4 चेंडू फेकून झाले. चेंडू क्रमांक 5 सध्या पुन्हा बॉल तयार होत आहे. पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला ऑफ साइडला. सतीश बॉल कलेक्ट करतायत. आज सतीशचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. या आधी सतीशने कॅच पकडली होती, आता देखील चांगला फील्ड करतोय. कॅप्टन आहे संघाचा. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 11 वर 3 मालबेडी संघ या सीझन मध्ये भरपूर स्ट्रॉंग माइंडने दिसलाय, स्ट्रॉंग पॉझिटिव्हनेसने दिसलाय आणि चांगलं परफॉर्मन्स करतायत या सीझन मध्ये. एक्सपेक्ट केलं होतं मालबेडी संघाकडनं की ही सीझन त्यांची चांगली जाईल आणि खरं तर सुरुवात चांगली झाली. सेकंड लास्ट बॉल, सेकंड लास्ट बॉल, बॉल तयार. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 2 समाप्त झाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा पाहतोय 11 आणि विकेट गमावले गेले टोटल 3. पहिलं 2 षटक मी तर म्हणेन की बॉलिंग साइडला, बॉलिंग युनिटला भरपूर चांगले ठरलेत. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये अर्थात 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये धावा टीम किंग मेकर्स महापोली संघ जोराने जमवेल का हे पाहावं लागेल. पुल करायचा प्रयत्न केला, पाठीमागे डीपला क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतात. फेकी करेपर्यंत एक बनवली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इझिली कंप्लीट केल्या. दोन धावेच्या मदतीने धावा वाढल्यात. पूल केला हवेमध्ये उंचीवरती, डिस्टन्स मेंटेन नाही झालेलं तेवढा आणि त्यानंतर कॅच कंप्लीट. धक्का बसचा नाडखेक, फलंदाज बाद.
13 वरती 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 19 आहेत धावा. एक सिक्सर. 13 धावा आहेत. सिक्सर नव्हता आलेला, कॅच होती तिकडे. आणि 13 एक सिंगलने आता 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात. आणि सध्याची परिस्थिती 14 वर 4 अशी पाहतोय. थोडं फसलाय संघ, संकटाच्या घेऱ्यामध्ये आहेत. कारण की ज्या पद्धतीने बॉलिंग केली आहे, पहिले 2 षटक आकाश आनंद, त्याचा पाठोपाठ अतुल, 2 धावा, मग विकेट, मग पुन्हा एक सिंगल दिली. मोठे फटकेच मारू दिले नाही, पूर्णपणे संघाला थांबवलंय. दुसऱ्या बॉलवरती पहिल्या षटकाच्या चौकार आला होता जरूर, पण त्यानंतर तिकडनं एकही असा बॉल नाहीये की जो बाहेर गेलाय. आता गॅप मध्ये हा जरूर जाईल की काय बॉल बाहेर. हो, आणि बॉल पोहोचलाय डीप मध्ये, थर्डमॅनला, सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. लाईन आपला भरपूर चांगला सपोर्ट मिळाला आणि आतापर्यंत कम्फर्टेबल आहेत. पुन्हा एक चांगला बॉल. यष्टीरक्षक थोडे तिकडे अडथळ्यामध्ये आले आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. वाईड प्लस 22 स्वरूपात एक अशा 2 धावा मिळतील. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 20 आकड्यावरती आपण पाहतोय. या षटकातील चेंडू फेकलेत आतापर्यंत टोटल 4. अंतिमचे 2 बॉल. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न होता. एक धाव तर फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने 21. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम चेंडू. किंग मेकर्स महापोली संघ पुन्हा पायात टाकायचा प्रयत्न केला, पण यावेळेस अंपायरचा इशारा षटक कंप्लीट झाला. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः किंग मेकर्स महापोली संघ जेव्हा बॅटिंग करिता उतरले, सुरुवातीपासून दबावात बॅटिंग करतात आणि धाव फळकावरती मागच्या 3 षटकात अर्थात 18 चेंडूमध्ये बनवल्यात फक्त आणि फक्त 21 धावा. जिथे विकेट गमावले गेले टोटल 4 विकेट पडत राहिले, त्याच्यामुळे धावांची गती तुम्हाला थोडी कमी वाटू राहिली. यानंतर विजेता संघ अगेन्स्ट 2 हात करताना आपण सोनटक्के संघ अर्थात राहुल 11 जय शेल्फा सोनटक्के या संघासोबत 2 हात करताना दिसेल. सो जय शेल्फा सोनटक्के संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी रवाना व्हायचा. जशी मॅच संपत येईल आपण टॉस साठी हळूहळू तिकडनं रवाना व्हायचा. अब समसा बाहेर. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना, ही स्ट्रीमिंग होताना पाहतोय आणि खरं तर ऑलवेज भरपूर समालोचकांच्या माध्यमातून ऐकत असतो आणि मीही देखील भरपूर वेळा बोललोय की किंग ऑफ स्ट्रीमिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग कोण असेल तर तो प्रिन्स मूवीज लाईव्ह आहे. कारण की ज्या पद्धतीने त्यांची क्वालिटी, ज्या पद्धतीने त्यांची जी ब्रॉडकास्टिंग असते ती भरपूर चांगली पाहायला मिळते आणि अगदी तुम्हाला इंटरनॅशनल पद्धतीने हा ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये देखील प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ही लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहायला मिळते. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. कारण भिवंडीमध्ये भरपूर मोठमोठ्या स्पर्धा, अगदी मोठमोठ्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धा ही लाईव्ह वाहिनी पूर्ण करत असते. BPL देखील आपण पाहिलं आणि या BPL मध्ये आपण नवीन संकल्पना त्यांच्या माध्यमातून लेग बिफोर साठी, LBW साठी आपण तिकडे रिव्ह्यू सिस्टम देखील आपण पाहिली होती, बॉल ट्रॅकिंग सिस्टम. आणि हे टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथमताच आपल्याला पाहायला मिळालं. ड्राईव्ह केल्या बॉलला, बॅकफुटला जाऊन हलक्या गतीने, त्यानंतर कव्हर्सला बॉल फेकी करेपर्यंत 1 धाव बनवली आणि एका धावेवरती थांबावं लागेल कारण की दुसरी धाव थोडी रिस्की झाली असती आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीया. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 22 आकड्यावर.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त. चौथा बॉल हवेमध्ये हवेमध्ये आहे. कव्हरचे क्षेत्ररक्षक इनफिल्डचा चुकी घडली आणि त्यानंतर थोडे डिसबॅलन्स झाले होते. खरं तर रनआउटची संधी देखील रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळेल. 1+ विकेट असं मिळेल. कॅच कंप्लीट करताना डिसबॅलन्स झाले क्षेत्ररक्षक आणि त्याच्याचमुळे विकेट कॅचच्या माध्यमातून तर नव्हे पण रनआउटच्या माध्यमातून विकेट जरूर मिळाला. चेंडू फेकलेत आतापर्यंत या षटकातील 4 धाव फलकावरती. धावा आहेत 23. 6 विकेट गमावताना 23 धावात. अंतिमचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आज बॉलिंग चांगली पाहायला मिळाली बालबेडी संघाची. बॉलिंग ही चांगली आहे. बॅटिंग मध्ये तुम्हाला डिपनेस दिसेल. अजूनपर्यंत ओपनिंग पेअरचे 2च बॅटर हायलाइट झालेत. आनंद क्रमांक 3 क्रमांक 4 वरती तो देखील येणं बाकी आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी 2 ते 3 चेहरे दिसतील. जरी त्यांचे खेळाडू आज उपस्थित नसतील तरी पण ज्यांना पण संधी मिळाली ना ते चांगले योगदान देत आहेत. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप करायचं जरूर होतं पण एकदा फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती 24 आकड्यावरती. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस शेवटचा अंतिम बॉल. कादिर कोतकर आहेत नवीन बॅटर. शेवटचा बॉल. चोवीस धावा आहेत फलकावरती. एक सिंगल घेतली. वेट करून खेळायचा होता. समोर बॉल आहे स्ट्रेट बॅटने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात. या आधीच्या मॅच मध्ये 25 वरती त्याने थांबवलं होतं समोरच्या संघाला. आता तर थांबवलंय अवघ्या 24 वरती आणि 25 धावांचं आव्हान असेल. या दुसऱ्या डावामध्ये 25 धावांचं आव्हान पूर्ण होईल की रोखलं जाईल हे ऐकवण्याकरिता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात. फेरबदल जोडले जातील योगेश सर. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद मोनिश पाटील. थोडंसं आपण पाहतो की या ठिकाणी लो स्कोरिंग सामना आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर फक्त 24 धावा या ठिकाणी उभारल्या टीम गेम चेंजर भापोली संघाने आणि विजयासाठी पाहू शकाल 25 धावाचं लक्ष्य असेल आई गावदेवी मालबडी या संघासमोर. छोटंसं लक्ष्य आहे परंतु या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. वेलकम विकासजी रंधवे अँड बंटी भाई. वेलकम. जबरदस्त साथ आम्हाला लोणारच्या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र दिली होती. या स्पर्धेमध्ये जे आपण मित्रांनो चेंडूचा आपण जो वापर करतो या निब्या कंपनीचे जे चेंडू वापरतो त्यासाठी आम्हाला वडपे गावातील युवा उद्योजक योगेशजी पाटील आणि अक्षयजी पाटील यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जे आपण या स्पर्धेमध्ये या बिस्लेरी पाणी जे आपण पाहत आहोत ज्यासाठी आम्हाला पाण्याचं सहकार्य पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे मित्रांनो. आणि ते आम्हाला शरदजी वडोलकर जे वडपे गावचे माजी क्रिकेटपटू झालेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि
जे आपण या स्पर्धेसाठी जे स्टंप जे पाहत आहोत, जे आम्हाला उपेश भोईर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी तन मन धनानं मात्र सहकार्य केले सर्वांचं आयोजकाच्या वतीने आम्ही हृदयाच्या अंतकाळून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडूमध्ये 25 धाबा कशा रीतीने मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जाऊ शकतील. महेंद्र आणि अतुलची जोडी सध्या आपण पाहत आहोत आणि मोहम्मदच्या हातामध्ये चेंडू मात्र या ठिकाणी संघटनाकडे सोपावलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू बॅट शिकाडा विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचला. या झेलबॅटच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम मालबेडी या संघाला अशा प्रमाणे गोलंदाजी जर झाली किंवा डॉट चेंडूची मात्र आपल्याला जास्तीत जास्त जर संख्या पाहायला मिळाली तर इथे सुद्धा मात्र या धाबांचं संरक्षण गेम चेंजर मापोली सगळे करू शकेल. आणि त्याचं नावातच पाहू शकाल की गेम चेंजर, गेम कशाप्रमाणे चेंज करायची हे मात्र एक्झॅक्टली त्यांना माहिती आहे. आणि आज ते मात्र गेम चेंज करणार का? जो संघ जिंकेल तो मात्र लगेचच पाहू शकाल सोनटेक या संघाच्या विरोधात केलेल चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला या सर्व खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळाला. हे सर्व संघ आपण पाहतो या कवाड अणगाव या असोसिएशन अंतर्गत मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज क्वालिटी क्रिकेट पाहिलं आपण या विभागातील अनेक यंगस्टर पाहिले आपण. खास करून मालबेडी संघाच्या आनंद सर्वांना प्रभावित केलं, ज्या अनुषंगाने त्यांनी खेळ साकारलाय. एज अ बॉलर असेल, एज अ बॅटर असेल. आणि पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती तोच खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊनला मात्र त्याला पाठवलंय. हो बॅटचा स्पीड चांगला आहे, बॅटचा फ्लो चांगला आहे, परंतु चेंडू एवढा वेगाने आला की मात्र एखादी ज्याप्रमाणे रुलावरती बुलेट ट्रेन वेगाने जाते असते त्या अनुषंगाने मात्र मोहम्मदच्या हातातून चेंडू मात्र या ठिकाणी स्कीड झाला पाहू शकाल. आणि हा एक असा मोमेंट सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. पडल्यानंतर डॉट बॉलची सांगता. पुन्हा मॅचची स्क्वेअर केअरचा अंदाज जबरदस्त नजराला अगदी ज्याप्रमाणे आपण एखाद्या सुईतून धागा ओतोय त्या अनुषंगाने पाहू शकाल अगदी दोन खेळाडूंच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी भेदलाय आणि चेंडूने सीमारेषा ओलांडली. 4 धाबांसाठी चौकार. क्लास पाहतोय आपण आनंदच्या वतीनं. क्लासिकल फटक्या मात्र पाहिला आणि चौकारांना मात्र आपलं स्वतःच आणि संघाचं तरी खातं उघडलेलं आहे. हो पुन्हा मात्र पाहू शकाल अगदी बागपूर पंच मात्र करण्याचा प्रयत्न करतो. इथे मुंबईला थोडासा उंचीचा फायदा मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडंसं अचानक बाउन्स मिळाला आणि त्याच्यामुळे पाहतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. एक चांगला गोलंदाजी मात्र निशाणी दाखवतोय मोहम्मद. चौकार जरूर त्याच्या विरुद्ध आला, परंतु जेव्हा जेव्हा त्याने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, चेंडूमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तो मात्र यशस्वी ठरलाय. पुन्हा 30 लेंथ जणू का आपण पहिल्या चेंडूची रिप्ले ऍक्शन मात्र आपण प्रिन्स मुंबईच्या वायडीवरती पाहतो की परंतु सलगचा दुसरा डॉट बॉल. आणि अशा प्रमाणे गोलंदाजी झाली तर मात्र या सामन्याला मजा येऊ शकेल. पहा चांगली लाईन आणि उचली सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे मिळाली. आणि आता मात्र अतुल आनंदला काहीतरी कानमंत्र देतोय. परंतु पहा क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा आपल्या आयुष्यामध्ये असो, अक्कल किसकी भी हो दिमाग खुद का होना चाहिए. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऑनसला टर्न केला, शॉट मिडविकेट फिल्डर त्यांना रनआउटची संधी निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी फेक ही थोडीशी रॉंग ऑन आली आणि त्याच्यामुळे पाहतो की आनंद मात्र ही धाव घेण्यासाठी रिक्स उचलली आणि सिंगल धाव शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न 25चा पाठला करत असताना फक्त 5 धावा इथे मात्र आपल्याला आई गावदेवी मालवेडी संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता. समीकरण तुम्ही पाहू शकाल. जय पारदी बाबा स्पोर्ट धामणगावच्या वतीने जो आपण जेपी चषक पाहत आहोत मित्रांनो, या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल सुपर फ्रायडे. आणि उद्या सुद्धा तुम्हाला ज्युनियर गटातून तुम्हाला 10 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना जे हनुमान बोरपाडा विपक्ष दत्त गुरुपा धोंडा वडवली. ठीक आपण 9 वाजता रिपोर्टिंग करा जेणेकरून आपण 9:15 पर्यंत मात्र आपण सामना सुरुवात करू.
दुसरा सामना असेल जयदुर्गा सुपेगाव विपक्ष आई गावदेवी कांजू बंधनपाडा ब. तदनंतर पुढील जो सामना असेल बोरपाडा आणि वडवली संघामध्ये जो संघ जिंकेल तो अन्वी 11 कॅडपेस संघाच्या विरोधात खेळणार आहे. तदनंतर जय बजरंग कोलिवली विपक्ष मतीन स्पोर्ट ब. त्याच्यानंतर छोटा 11 मापोली विपक्ष आई गावदेवी मालबेडी वाघिवली ब संघ तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळेल. आणि मापोली वाघिवली ब मध्ये जो संघ जिंकेल तो जय हनुमान खुनी ब संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकूण 10 संघ तुम्हाला उद्याच्या लॉट्स मध्ये पाहायला मिळतील. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पोहोचायचं आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आहातच्या हातामध्ये पाहायला मिळते. लॉंग ऑन द क्षेत्राशी चेंडू होते जे पाहिलं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये पाहतो की एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये आपण पाहायला मिळत आहेत. कारण अशा प्रमाणे धाबा तुम्हाला जोडायचे लागतात. आनंदच्या बाटपतून स्ट्रोक पाहिला आपण 2 धाबा तिथे जोडल्या गेल्या. आनंदच्या सुत्र अतुलला आपण पाहतो अतुलने आता परत एकेच चेंडू फेस केला नाहीये. महेंद्र जरूर शून्यावरती बाजारला परतो. त्याच्यानंतर आनंद मैदानाच्या आतमध्ये आला आणि खेळाडू कक्षामध्ये आपल्याला थोडंसं आनंदमय वातावरण मात्र त्याने निर्माण करून दिलेलं आहे. 17 चेंडू शिल्लक 18 धाब्यांची आवश्यकता. हो चांगला चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतो. चेंडू पडल्या तर एक्झॅक्टली पोटमध्ये खाली राहिलाय. आणि तसं जर पाहिलं तर खेळपट्टीचा आपण जर विचार करतो आज रंग बदलणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली. अचानक चेंडू खाली राहतो तर कधी अचानक चेंडूला उचली प्राप्त होतं. आणि त्याच्यामुळे पाहतो की आज आपण जास्तीत जास्त जे सामने पाहिले ते मात्र छोट्या टोटलवरती सामने पाहिलेले आहेत. लो स्कोरिंग सामने आज पाहिलेले आहेत. हो बॅटची मोठी एज पाहतोय आपण आणि शेवटी पाहू शकाल बॅकवर्ड शॉट पॉईंटला ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव तिथे पूर्ण गेली आणि त्या सिंगल मात्र या धाबाचा पाठला करण्याचा प्रयत्न करतायत पालबेडी संघाचे फलंदाज. 15 गेंदों में अभी भी 17 रनों की जरूरत. 25 रनों का पीछा करते हुए यहाँ पर आई गावदेवी मालबेड़ी. प्रतिवेश पाटिल भी बहुत खुश नजर आ रहे क्योंकि बंटी आ चुके हैं. इसके लिए उनके चेहरे पे बढ़िया मुस्कान. बॅटची पुन्हा एज थर्ड मॅनचा क्षेत्र चेंडूवरती पोहोचला आहे आणि तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची मात्र संधी मिळाली. आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही. आय थिंक एक चौकार पाहिला होता आपण आनंदच्या बॅटमधून. परंतु तदनंतर आहात ना आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये या दोघांना मात्र त्या ठिकाणी बांधून ठेवलाय. कुठल्या प्रमाणात रूम देत नाहीये. बॅटच्या स्लॉटमध्ये आय थिंक चेंडू डिलिव्हर तो करत नाहीये आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. असं वाटतं की या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. जबरदस्त डिलिव्हरी. परंतु बॅटरचा रिचच्या अगदी पलीकडे बाउन्सर होता आणि त्याच्यामुळे पंचांनी या ठिकाणी दंडित केलं आणि 1/4 ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा दिलाय. म्हणजे एक जो बाउन्सर असतो गोलंदाजाकडे तो बाउन्सर इथे मात्र आहतने हाताळलाय आणि जर दुसरा जर हाताळण्याचा प्रयत्न केला तर मात्र पुन्हा त्याला पंच दंडित करू शकतील. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही एक धाव आपण इथे पाहिली. हो अप्परकडे साइड जबरदस्त पंच केलाय. वेकनेर आहे क्षेत्र खाली आणि चेंडू फरार बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. वेलकम विवेक दलवी विवेक गुलवी. प्रिन्स मूवीज साठी मात्र रात्र दिवस रात्र ते मेहनत करतायत आणि त्यांची सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे विवेकाचं दलित वलन चांगला आहे. चला प्रतिवेश पाटील आमच्यापासून रजा घेत असताना कारण त्याचं शेड्यूल फार बिझी आहे. पुन्हा एकदा आहात जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. स्वतः गोलंदाज चालत चेंडूकडे पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली.
दोन षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. 15 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 5 धाबा फक्त मोहम्मदनं खर्च केला, परंतु आहातच्या षटकामध्ये चांगल्या प्रमाणात आनंद आणि अतुलला मात्र त्या ठिकाणी धाबा जोडल्या गेल्या आणि आहातनं खर्च केला 10 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूच्या खेळामध्ये 10 धावांची आवश्यकता. चला लगेच फिल्डिंग लावूया मापोली सिंगकर. यानंतर आम्हाला अजून 2 सामने आजच्या लॉर्ड्समध्ये कव्हर करायचे आहेत. विनंती असेल की आपण फिल्डिंग लावून घ्या. बारह गेंदे अभी भी शेष है और 12 गेंदों में 10 रनों की जरूरत. 12 चेंडू शिल्लक, 10 धाब्यांची आवश्यकता असताना मात्र पाहू शकला या ठिकाणी जे कामगिरी आज आनंदने केलेली आहे. आज मार्च फिनिशर तो ठरू शकेल का, ती भूमिका आज त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळू शकेल का, की अतुल त्याला आता मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणात साथ देणार का, की गोलंदाज एखादा मात्र एकथे चमत्कार या स्पर्धेमध्ये घडवणार का. आणि तिसऱ्या षटकासाठी आयनचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. आयन पटेल पहिला चेंडू फुल टॉस बॅट शिकाडा थर्डमॅनला बीट केला. चेंडू सला वेगानं बॉर्डरच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. कठीण क्षेत्र कोणतं असेल तर मित्र म्हणे की शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्र असेल किंवा शॉर्ट फायलिंगचं क्षेत्र असेल, कारण त्या दिशेने कधी चेंडू येईल एक खेळाडूला मात्र अपेक्षित राहत नसतो. आणि त्यात पुढे पाहतो की हा चेंडू अगदी या थर्डमॅनच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. 4 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. चला सोनटके संघाचा सगळं आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे, कारण यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळेल आणि मग त्याच सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलमध्ये एमसीसी मापोली या संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटचा सामना केलेला फटका अभेद केलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक आणि कुठल्या प्रमाणे चूक नाहीये. जेलमॅच्या स्वरूपात धक्का लागत असताना टीम आई गावदेवी मालबेडी या संघाला आनंदच्या रूपानं अजून शिल्लक आणि 10 चेंडूचा आपण विचार केला तर 6 धाब्यांची आता मात्र फक्त या ठिकाणी आवश्यकता असेल. आणि पाहू शकाल आनंदचा आता मात्र टाळ्यांच्या गजरानं मात्र खेळाडू कक्षामध्ये स्वागत केला जातोय. आज डिसिप्लिन संघ मला मात्र आज पूर्ण दिवसाच्या खेळामध्ये पाहायला मिळाला. तो संघ म्हणजे अर्थात आई गावदेवी मालबेडी. कारण प्रत्येकाच्या अंगी खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण क्रिकेटची जर्सी अंगावरती चढवतोय त्यावेळी मात्र कुठलाही भान न मात्र ठेवत असताना मात्र स्पोर्टमध्ये जे नियम आहेत, प्रतियोगितेमध्ये जे नियम तुमच्याकडे आयोजक देत असतात त्या नियमाला जर प्रत्येकाने फॉलो केला तर क्रिकेटचा दर्जा अजूनही मात्र पुढे वाढू शकतो. या पंचाचा नो बॉलचा इशारा जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी गोलंदाजाने केली आणि पुढील चेंडू आता मात्र असेल फ्रीट, की या चेंडूवरती मात्र फलंदाज हा सामना समाप्त करण्याचा प्रयत्न करेल का. ओहो, सरळ लॉक पर्यंत जरूर पर्यंत होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला मोठा संपर्क झाला नाही. बॅटची कडा जरूर होती. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. अतुलच्या सोबतीला आकाश आलाय. आकाश आपण जर पाहिले तर पूर्णपणे आज निलंबर आहे, साफसूत्र आहे. व फुलटॉस फक्त पीक केलाय आणि पाहू शकाल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झडपलाय आणि हा लो झेल तिथे मात्र प्राप्त केलाय. अजून एक फलंदाज बाद धक्का लागतो या ठिकाणी अतुलच्या रूपानं टीम आई गावदेवी मालबेडी संघाला. अतुल बाद झाला. नवीन फलंदाज विजय आलाय.
21 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि विजयासाठी आता मात्र फक्त इथून 4 धावेची आवश्यकता असेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक, काही घडू शकतो. या ज्याप्रमाणे जर विकेट तुम्ही अशा प्रमाणे प्राप्त केल्या किंवा डॉट बॉल इथे मात्र हाताळले गेले तर मात्र तुम्ही हा सामना जिंकू शकता. परंतु फाटका केल्या केवरच्या डोक्यावरून आणि चेंडू चालला वेगानं बॉडी लाईनच्या पलीकडे. विजयच्या बॅटमधून हा विजयी चौकार आणि सामना जिंकला या ठिकाणी आई गावदेवी मालवडी या संघानं. खूप खूप अभिनंदन मालवडी आणि हॅन्डलक टीम, गेम चेंजर मापोली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. म्हणजे आजच्या दिवसातून तब्बल 3 मापोली संघ स्पर्धेच्या बाहेर झाले. एक संघाचं अस्तित्व शिल्लक आहे, तो संघ अर्थात MCC मापोली. परंतु या सामन्यातील देऊया आपण सामनावीर आणि लगेच जाऊया नाणेफेकीकडे. सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने एका षटकाचा स्पेल हाताळला. चार धावा खर्च केल्यात, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि धावांचा पाठला करत असताना 12 चेंडूच्या खेळामध्ये 3 चौकाराच्या सहाय्याने 17 धावा जोडल्या गेल्या आणि तो खेळाडू राहिलाय आई गावदेवी मालबेडी संघाचा मिस्टर आनंद. सर आनंद या आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. पण आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपल्यामध्ये पाहू शकतो सन्माननीय उमेशजी